नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर महा-टी-ई-टी 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बालमानसशास्त्र या विषयावरील घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. पेपर 1 किंवा पेपर 2 ची तयारी करत असाल, तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा आहे. आपण मित्रांनो पी-वाय-क्यू एक्सप्लेनेशन सीरीज सुरू केलेली आहेत. यापूर्वीचे 9 व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसेल, तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. आणि त्या व्हिडिओजमध्ये जेवढेही प्रश्न आपण घेतलेले आहेत, सर्व प्रश्नांचे आपण स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेले आहे, जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. असेच मुद्दे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मग आजच्या सेशनमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचेच प्रश्न बघायचे आहे. मित्रांनो, प्रश्न सोपे आहेत परंतु महत्त्वाचे आहेत. ओके, क्लास आवडलं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण मित्रांनो पी-वाय-क्यू एक्सप्लेनेशन सीरीज सुरू केलेली आहे, त्यामध्ये दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला टी-ई-टी परीक्षेची या ठिकाणी फ्रीमध्ये तयारी करता येणार आहेत. यापूर्वी जी काही टी-ई-टी झाली होती मित्रांनो, टी-ई-टी 2025, त्यासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओज सुद्धा घेतले होते. जवळपास 61 व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. ते पण महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बालमानसशास्त्रच नव्हे तर इतर विषयाची सुद्धा तयारी करता येणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहायचं आहे. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला वळूया आपल्या सेशनकडे. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती बघा काय दिलेला आहे की थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. बघा, याच्यामध्ये 2 पॉईंट क्लिअर होतात. ते म्हणजेच थॉर्नडाईक यांनी मांडलेली जी उपपत्ती आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती, या उपपत्तीमध्ये कोणत्या प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केला होता. तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला पर्याय बी मध्ये मांजर. मांजर या प्राण्यावर थॉर्नडाईक यांनी प्रयोग करून प्रयत्न व प्रमाद ही उपपत्ती मांडली होती. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, बघा काय दिलेलं आहे की थॉर्नडाईक यांनी एका भुकलेल्या मांजराला पझल बॉक्समध्ये ठेवून प्रयोग केला. मांजराने अनेक चुकीच्या हालचाली केल्यावर अचानक कळी दाबून दरवाजा उघडला. म्हणजे अचानक कडी दाबून दरवाजा उघडला. यावरून त्यांनी शिकणे म्हणजे चुका कमी करणे हा निष्कर्ष काढला. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेला आहे. अभिजात अभिसंधान, इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा क्लासिकल कंडिशनिंग उपपत्तीचे जनक कोण आहेत. मग क्लासिकल कंडिशनिंग या उपपत्तीचे जनक कोण आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इव्हान पाव्लोव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहेत. ओके, लक्षात ठेवा अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली तर इव्हान पाव्लोव यांनी मांडलेली आहे. त्याला जनक असे म्हणतात. ठीक आहे, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे की रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हान पाव्लोव यांनी कुत्र्यांवर प्रयोग करून दाखवले की नैसर्गिक उद्दीपकासोबत अन्न कृत्रिम उद्दीपक म्हणजे घंटा जोडल्यास कृत्रिम उद्दीपकालाही नैसर्गिक प्रतिसाद मिळतो. आता लक्षात ठेवा की अभिजात क्लासिकल कंडिशनिंग या उपपत्तीमध्ये कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर कुत्र्यांवर प्रयोग केला. आणि कोणी केला तर मित्रांनो हा प्रयोग करणारा शरीरशास्त्रज्ञ कोण आहे तर इव्हान पाव्लोव आहे. लक्षात ठेवा. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. स्किनरच्या उपपत्तीमध्ये कोणत्या बाबीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. मग स्किनरची कोणती उपपत्ती आहे आणि कोणत्या बाबीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. तर लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी प्रबलन. लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये रेन्फोर्समेंट आपण अशा पद्धतीने म्हणत असतो. ओके, प्रबलन म्हणजे रेन्फोर्समेंट. स्किनरच्या उपपत्तीमध्ये या बाबीला सर्वाधिक महत्त्व दिले आहेत. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघणार आहोत. बघा काय दिलेलं आहे की मित्रांनो स्किनरच्या मते एखाद्या कृतीनंतर बक्षीस किंवा शाबासकी पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट मिळाली तर ती कृती पुन्हा घडवण्याची शक्यता वाढते. यालाच आपण प्रबलन असे म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, स्किनरच्या मते एखाद्या कृतीनंतर जर बक्षीस किंवा शाबासकी मिळाली तर त्याला पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट आपण म्हणतो. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. प्रश्न क्रमांक 14 बघा काय दिलेला आहे. कोहलर यांनी कोणत्या चिंपांजीवर प्रयोग करून मर्मदृष्टी उपपत्ती सिद्ध केली. मग मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो सुलतान. ओके, कोहलर यांनी कोणत्या प्राण्यांचा उपयोग केला चिंपांजीचा. ओके, चिंपांजीज यावर प्रयोग करून त्यांनी मर्मदृष्टी उपपत्ती सिद्ध केली. मग त्याचं नाव आहे मित्रांनो सुलतान. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा.
आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, तर कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीला एका खोलीत केळी मिळवण्यासाठी समस्या दिली. त्याने भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करून इन्साइट खोके एकमेकांवर ठेवून ध्येय गाठले. हे महत्त्वाचं पॉईंट आहे की कोहलर यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला, तर चिंपांजी या प्राण्यावर प्रयोग केला. मग त्याचं नाव आहे, तर लक्षात ठेवा सुलतान. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, पॉईंट पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलेला आहे, तुम्ही मला मूल द्या, मी त्याला हवे तसे घडवून दाखवीन, हे विधान कोणाचे आहे? बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही मला मूल द्या, मी त्याला हवे तसे घडवून दाखवीन, हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान आहे मित्रांनो जॉन वॉटसन यांचे आहे की तुम्ही मला मूल द्या, मी त्याला हवे तसे घडवून दाखवीन, हे विधान त्यांनी केलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघणार आहोत. वॉटसन हे वर्तनवादीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या मते पर्यावरणाद्वारे कोणत्याही बालकाच्या वर्तनात हवा तसा बदल घडवता येतो. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे, तर रॉबर्ट गॅनगे यांच्या अध्ययन श्रेणीमध्ये सर्वात उच्च स्तरावर कोणते अध्ययन येते? मग रॉबर्ट गॅनगे यांची जी अध्ययन श्रेणी आहे त्या श्रेणीमध्ये सर्वात उच्च स्तरावर कोणते अध्ययन येते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समस्या निराकरण, यालाच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असे आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघणार आहोत. बघा, गॅनगे यांनी 8 पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी संकेत अध्ययन म्हणजे सिग्नल लर्निंग आहे, तर अंतिम आणि सर्वोच्च पायरी ही समस्या निराकरण आहे, यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, मग याच्यामधली पहिली पायरी जर विचारली तर लक्षात ठेवा संकेत अध्ययन आहे, त्याला सिग्नल लर्निंग म्हणतो, आणि अंतिम म्हणजे सर्वोच्च पायरी कोणती आहे, तर समस्या निराकरण, याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 बघा काय दिलेला आहे, तर सोशल लर्निंग सामाजिक निरीक्षण उपपत्तीमध्ये मॉडेलिंग ही संकल्पना कोणी मांडली? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळते. अल्बर्ट बांडुरा यांनी सोशल लर्निंग म्हणजे सामाजिक निरीक्षण उपपत्तीमध्ये मॉडेलिंग ही संकल्पना मांडलेली आहे. ओके, याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे, तर बघा, मुले इतरांच्या आदर्श किंवा मॉडेल वर्तनाचे निरीक्षण करून ते आत्मसात करतात, यालाच बंडुरा यांनी अनुकरण किंवा सोशल लर्निंग असे म्हटले आहे. बघा किती इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी तुम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी, जर दररोज फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या या चॅनलवरती तुम्हाला TET परीक्षेची सखोल विश्लेषणासह तयारी करता येणार आहेत मित्रांनो. CDPच नव्हे तर आपण मॅथ्सचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत आहोत. सोबतच मित्रांनो सोशल सायन्सचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मराठी व्याकरण यावरचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला दररोज या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे, सखोल विश्लेषणासह आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो. दुपारी 3 वाजता या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो. यापूर्वी जी TET झाली होती त्या TET मधील जेवढे काही व्हिडिओज आहेत ते सर्व व्हिडिओज आपल्या प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला 61 व्हिडिओची फाईल दिसेल. त्यामध्ये आपण CDPच नव्हे तर इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, आणि ते व्हिडिओ तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 साठी महत्त्वाचे आहे, तर बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे, TETचे फॉर्म भरणे सुरू होणार आहेत 27 तारखेपासून, तर आत्तापासूनच तयारी आपल्याला करावी लागेल. सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला क्लासेसची PDF आणि सोबतच मित्रांनो नवनवीन अपडेट त्या ठिकाणी मिळत जाईल. ठीक आहे, चला बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय दिलेला आहे, अग्रज संघटक म्हणजे ॲडव्हान्स ऑर्गनायझर हे प्रतिमान कोणाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, डेव्हिड आसुबिल याच्याशी संबंधित आहेत. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे, तर नवीन माहिती शिकवण्यापूर्वी जुन्या ज्ञानाची उजळणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना आसुबिल यांनी अग्रज संघटक असे म्हटले आहे. बघा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जी नवीन माहिती शिकवण्यापूर्वी जुन्या ज्ञानाची उजळणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना आसुबेल यांनी अग्रज संघटक असे म्हटले आहे. ओके, महत्त्वाचं पॉईंट आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 बघा, गरज उपशमन म्हणजेच ड्राईव्ह रिडक्शन थेरी हे कोणत्या उपपत्तीचे केंद्रस्थान आहेत? मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं उत्तर, तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, क्लार्क हल हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहेत. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे, तर हल यांच्या मते जेव्हा शरीराची एखादी गरज
भूक किंवा तहान निर्माण होते तेव्हा माणूस ती पूर्ण करण्यासाठी हालचाल करतो, गरज पूर्ण झाली की कमी होते, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10वा बघा काय दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न 10वा दिलेला आहे. क्रमन्वित अध्ययन म्हणजे प्रोग्राम लर्निंग कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? मग क्रमन्वित अध्ययन हे जे आहे हे कोणत्या उपपत्तीवर आधारित आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. साधक अभिसंधान यावरती या उपपत्तीवर आधारित आहेत. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर स्किनर यांच्या साधक अभिसंधान मधील लहान पायऱ्या आणि तात्काळ पडताळा या तत्वाचा वापर करून क्रमन्वित अध्ययन साहित्य तयार केले जाते. हे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11वा. या ठिकाणी प्रश्न असा केलेला आहे की क्षेत्रीय उपपत्ती म्हणजे फील्ड थेरी कोणाची आहे? फील्ड थेरी कोणाची आहेत? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय ए मध्ये पाहायला मिळेल. कर्ट लेविन यांची ही उपपत्ती आहे. कोणती? तर क्षेत्रीय उपपत्ती जी आहे फील्ड थेरी ही कर्ट लेविन यांची आहे. ओके, आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. तर लेविन यांच्या मते मानवी वर्तन हे त्याच्या लाईफ स्पेस म्हणजे जीवनावकाश मधील घटकांवर अवलंबून असते. तर या ठिकाणी बघू शकता की बी बरोबर एफ, यालाच पी, बिहेवियर इज अ फंक्शन ऑफ पर्सन अँड एन्व्हायरमेंट. लक्षात ठेवा मित्रांनो, हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला याच्यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न काय दिलेला आहे. ज्या अध्ययनात केवळ एकदाच चेतक आणि प्रतिसाद एकत्र आल्याने अध्ययन घडते तिला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. सानिध्य अभिसंधान असे म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, गुथ्री यांच्या मते अध्ययनासाठी वारंवार सरावापेक्षा चतक आणि प्रतिसादाची एकाच वेळी घडणे हे महत्त्वाचे आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13वा बघा. गेस्टाल्ट या शब्दाचा अर्थ काय? मित्रांनो, गेस्टाल्ट या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. समग्रता यालाच पूर्णत्व असे म्हणतात. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, गेस्टाल्टवादी मानतात की आपण गोष्टीचा विचार तुकड्या तुकड्यात न करता पूर्ण भाग म्हणून करतो. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14वा बघा काय दिलेला आहे. तर प्रभुत्व संपादन म्हणजे मास्टरी लर्निंग उपपत्तीचे प्रवर्तक कोण आहे? प्रभुत्व संपादक मास्टरी लर्निंगचे या उपपत्तीचे प्रवर्तक कोण आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. डॉक्टर बेंजामिन ब्लूम हे आहे. ओके, प्रभुत्व संपादक उपपत्तीचे प्रवर्तक. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर ब्लूम यांच्या मते जर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिकण्याची संधी दिली तर 95% विद्यार्थी विषयावर प्रभुत्व मिळवू शकतात. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 15वा बघा काय दिलेला आहे. टोलमन यांच्या उपपत्तीला सहेतुक वर्तनवाद का म्हणतात? टोलमनची जी उपपत्ती आहे त्या उपपत्तीला सहेतुक वर्तनवाद असे का म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. कारण प्राणी ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी संकेताचा वापर करतो. यालाच आपण टोलमन यांच्या उपपत्तीला सहेतुक वर्तनवाद असे म्हणत असतो मित्रांनो. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर टोलमन यांच्या मते प्राणी केवळ यांत्रिकपणे प्रतिसाद देत नाही, तर तो वातावरणातील चिन्हांना म्हणजे साईन अर्थ लावून हेतू साध्य करतो. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15वाच या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. टोलमन यांच्या उपपत्तीला सहेतुक वर्तनवाद का म्हणतात? हे आपण आत्ताच बघितलंय. कारण प्राणी ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी संकेताचा वापर करतो. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 16वा बघा काय दिलेला आहे. हबार्ट यांच्या अध्यापन पद्धतीला काय म्हणतात? मग हबार्ट यांची जी अध्यापन पद्धती आहे या पद्धतीला काय म्हणतात? तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय बी मध्ये उत्तर पाहायला मिळतो. पंचपदी हे असे म्हणतात. ओके, आता यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे. तर महत्त्वाचे पॉईंट आहे. प्रस्तावना, विषय प्रतिपादन, तुलना किंवा साहचर्य, सामान्यीकरण आणि उपयोजन या 5 पायऱ्या हबार्ट यांनी मांडल्या आहेत. ओके, कोणकोणत्या पायऱ्या आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो. प्रस्तावना, विषय प्रतिपादन, तुलना किंवा साहचर्य, सामान्यीकरण आणि उपयोजन ह्या 5 पायऱ्या कोणी मांडल्या? तर हबार्ट यांनी मांडलेल्या आहेत. लक्षात ठेवा, त्यालाच आपण पंचपदी असे म्हणतो.
ओके. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17वा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. एस डॅश ओ डॅश आर हे सूत्र कोणाशी संबंधित आहे? एस डॅश ओ डॅश आर हे जे सूत्र आहे मित्रांनो, हे कशाशी संबंधित आहेत? तर क्लार्क हल यांच्याशी संबंधित आहे एस ओ आर हे सूत्र. ओके. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. तर स्टिम्युलस म्हणजे चेतक आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद यांच्यामध्ये ऑर्गॅनिझम म्हणजे जीव हे घटक महत्त्वाचा असतो म्हणून असे हल यांनी सांगितले. मग कोणती पद्धत आहे, कोणतं सूत्र आहे? एस ओ आर. एस म्हणजे मित्रांनो स्टिम्युलस आणि ओ म्हणजे मित्रांनो ऑर्गॅनिझम आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. ठीक आहे. हे या ठिकाणी हे सूत्र सांगितलेलं आहे कोणी? तर क्लार्क हल यांनी सांगितलेलं आहे. ओके. मग स्टिम्युलस म्हणजे चेतक लक्षात ठेवा, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव हे घटक महत्त्वाचे आहे असे हल यांनी सांगितलेले आहेत. ओके. एस ओ आर. एस म्हणजे स्टिम्युलस, ओ म्हणजे ऑर्गॅनिझम, आर म्हणजे रिस्पॉन्स. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18वा बघा काय दिलेला आहे. लिटल अल्बर्ट हा प्रसिद्ध प्रयोग कोणी केला? लिटल अल्बर्ट हा प्रसिद्ध प्रयोग कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतं, वॉटसन. ओके. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघा काय दिलेलं आहे. तर वॉटसन यांनी एका लहान मुलाला पांढऱ्या उंदराची भीती वाटायला लावून वर्तनवाद सिद्ध केला. म्हणजेच काय? वॉटसन यांनी एका लहान मुलाला पांढऱ्या उंदराची भीती वाटायला लावून वर्तनवाद हे सिद्ध केला. ओके. लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. बघा काय दिलेलं आहे. जोरोम ब्रुनर यांच्या मते माहितीची प्रतिक्रिया करताना खालीलपैकी कोणता क्रम महत्त्वाचा असतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळते, कृती चित्र चिन्ह हे महत्त्वाचं असते. जोरोम ब्रुनर यांच्या मते माहितीची प्रक्रिया करताना हे क्रम महत्त्वाचा असतो. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. मूल आधी अनुभवातून म्हणजे कृतीतून, मग चित्रातून म्हणजे शेवटी चिन्हातून म्हणजे अंक शब्द शिकते. लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली कृती, त्याच्यानंतर चित्र आणि त्याच्यानंतर आलं मित्रांनो शेवटी चिन्ह. ठीक आहे. काय? तर कृती, चित्र, चिन्ह. मुले ही आधी अनुभवातून म्हणजे कृतीतून शिकतात, मग चित्रातून आणि शेवटी चिन्हातून जसे की अंक आणि शब्द हे शिकत असते. यालाच आपण इनॅक्टिव्ह, आयकॉनिक आणि सिम्बॉलिक असे क्रम लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 20वा बघा काय दिलेला आहे. चुकीच्या हालचाली कमी करत जाणे म्हणजे शिकणे हे कोणत्या उपपत्तीचे सार आहेत? बघा काय दिलेलं आहे की चुकीच्या हालचाली कमी करत जाणे म्हणजेच शिकणे हे कोणत्या उपपत्तीचे सार आहेत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, प्रयत्न प्रमाद. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. थॉर्नडाईक यांच्या मते अनेक प्रयत्नानंतर चुकीची संख्या कमी होत जाणे आणि अचूक संबंध प्रस्थापित होतो. यालाच आपण प्रयत्न प्रमाद उपपत्ती असे म्हणतो. हे यावरती प्रश्न आपण बघितलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. थॉर्नडाईक यांच्या मते प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला होता? तर आपण बघितले मांजरावर. ओके. मांजरावर प्रयोग केला होता. असे महत्त्वाचे 20 प्रश्न आपण बघितले मित्रांनो. प्रश्न सोपे होते परंतु महत्त्वाचे होते. ओके. महत्त्वाचे कारण आपली संकल्पना क्लिअर होतात याच्यावरून आणि आपल्याला सोप्या प्रश्नावरून अवघड प्रश्न सोडवता येते. तुम्ही एकदमच अवघड प्रश्न घेतले तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही. ठीक आहे. कारण आपण महत्त्वाचे प्रश्न घेत असतो आणि सोबतच मित्रांनो दररोज तुम्हाला 20 प्रश्नांची या ठिकाणी सराव करता येणार आहेत. ओके. त्यासाठी आपल्याला कुठलेही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही, फ्रीमध्ये आहे. मग 15 मिनिटं वेळ काढून जर बघितले तर त्यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे. ओके. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची एक माहिती द्यायची होती. टीईटी परीक्षेसाठी एक ईबुक क्रिएट केलेला आहे. तर हा ईबुक कोणत्या विषयावर आधारित आहे? तर मित्रांनो मानसशास्त्र या विषयावर आधारित आहे. ओके. मानसशास्त्र या विषयामध्ये जर आपल्याला 25+ मार्क्स मिळाले तर टीईटी पास व्हायला आपल्याला खूप याचे चान्स वाढतात. या ईबुकमध्ये काय स्पेशल आपल्याला पाहायला मिळते? तर मित्रांनो या ईबुकमध्ये आपल्याला 700 पेक्षा अधिक प्रश्न सखोल विश्लेषणासह पाहायला मिळते. तुम्हाला महत्त्वाचे प्रश्नच या ठिकाणी पाहायला मिळतील. 2013 ते 2021 पर्यंतची जेवढे काही टीईटी परीक्षेमध्ये प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण ऍड केलेले आहेत. मित्रांनो या 700 पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव आपल्याला सखोल विश्लेषणासह या ठिकाणी या ईबुकच्या माध्यमातून करता येणार आहेत. मग हा ईबुक तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल? तर मित्रांनो तुम्ही 75 07 38 63 06 या नंबरवरती फक्त 99 रुपये आपल्याला
सेंड करायचा आहे मित्रांनो. सेंड केलेल्याचा स्क्रीनशॉट याच 7507386306 या नंबरवरती पाठवायचा आहे. तुम्हाला एका सेकंदामध्ये हा ईबुक मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. या ईबुकचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मग हा ईबुक या ईबुकच्या माध्यमातून मित्रांनो CDPची सखोल विश्लेषणासह तयारी करा. ठीक आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती 99 रुपये पे करायचं आहे. गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज शिकता सुद्धा येणार आहेत. आपण या यूट्यूब चॅनलवरती इग्नाइट करिअर पॉईंट यावरती दररोज 20 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती बालमानसशास्त्र म्हणजे CDP या विषयाची 30 पैकी 30 गुणांची तयारी करता येणार आहेत. तुम्हाला दररोज PYQs या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. PYQच्या माध्यमातून तुम्हाला CDP या विषयाची तयारी करता येणार आहे. त्यामध्ये सखोल विश्लेषण सुद्धा आपण करत असतो. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि दररोज व्हिडिओज बघायचा आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण महत्त्वाचेच प्रश्न आपण घेत असतो. ठीक आहे. मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.